टीम किधर देख तू है ना अभी जाओ जैनब वॉरियर्स वाले छुट्टी करो अभी मैच होंगी नहीं रोजा है बाबू हाँ तो जाओ मैच नहीं होंगी इसकी 11 मैच बघा तुम्ही यांची देखने में तो देखो लेकिन अभी इसकी मैच नहीं है ऐसा बोलते अरे हमारे है ना छोड़ने का नहीं है कल मिलेंगे सर्व संघ मालक ऐकून खेळाडू कर्णधार आपल्याच विनंती सूचना असेल आजच्या दिवसातील जे सामने या ठिकाणी शिल्लक राहतील ते उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 9:30 वाजता बरोबर या ठिकाणी सुरुवात होईल 9:30 वाजता या ठिकाणी सुरुवात होईल जे सामने या ठिकाणी उर्वरित सामने या ठिकाणी बाकी राहतील ते उद्या सकाळच्या सत्रामध्ये 9:30 वाजता सुरुवात होतील चला त्यांचं एक पाठो म्हणतो एक मिनिट 20 करो 20 तो घंटे ते पाठव जरा मला ते व्हॉट्सअप कर जरा व्हॉट्सअप करते मला पटकन मी सगळं वाचतो त्यांच्याबरोबर काम पाटील ते बड्डी पाटील बापू जाधव त्यांच्या भूमिका असेल बड्डी पाटील विकेटवर असेल तो बापू जाधव बॉलर कोण बडू बॉलर ने अरे सगळे मेडल तरी लावायची दे इकडे काय घंटी आहे त्याच्यात आतावर तर पुसत होतं असं स्ट्रायकर असेल तो रोहन वरेकर नॉन स्ट्रायकर असेल तो संतोष पाटील मार्कर असणार आहे तो आणि या ठिकाणी जेलबाद होतो तो रोहन वरेकर मोठा धक्का वाढावा लागेल बोला महत्वपूर्ण धक्का बसला तो रंगकरी संघाला नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कर आहे तो नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल बॅटर नेम कोण आहे तो बॅटर नेम कोण काय सुनील कळबडे मैदानात दाखल विशेष असा खेळ सुनील याच्यासाठी देशाच्या दिशेने प्रयत्न होता चेंडू बनावा लागेल लेफ्टिकवर गेलेला हा चेंडू बरोबर प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं राजा स्पोर्ट्स कडून पहिला सामना या संघाने गमावला होता परंतु पुनरावृत्ती करण्याचे प्रयत्न देखील त्यांचा असणार आहेत नवोदित संघ एक सामना या ठिकाणी जिंकलेला आहे आणि पुन्हा एकदा देशाच्या दिशेने कदम काढलेला चेंडू
दोन्ही संघाला महत्त्वाचा सामना असणार आहे. ग्रुप स्टेज मध्ये पॉईंट टेबल मध्ये बरोबरी करायची असेल. जेलमध्ये तुला पाहूया क्षेत्ररक्षक खाली दाखल या ठिकाणी जेलबंद झाला. ऐकून खेळाडू स्वराज शिकप याच्या माध्यमातून जेल उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. खराब पाहायला मिळते की संघाची नक्कीच आम्ही पहिला सामना हरलो परंतु त्या सामन्यानंतर पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न देखील आपण करतो. ऋतिक कापडे संघ मालक असणार आहे. ऐकून खेळाडू स्वराज शिकप आपल्याला पाहायला मिळणार आहे. वारेवर पटकी मारण्याची प्रयत्न असणार आहे. तुषार जाधव रबगरी संघाकडून जबाबदारी सांभाळण्यासाठी मैदानात दाखल. तुषार जाधव यानंतर होणारा सामना अहिल वॉरियर्स वर्सेस इटा स्पोर्ट्स. अहिल वॉरियर्स इटा स्पोर्ट्स संघनायक आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचे. अहिल वॉरियर्स इटा स्पोर्ट्स उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल आडून अजून एक आहे. 4-5 बॉल हो. एक अजून एक खेळू शिल्लक लक्षात घ्यावी लागेल. एक खेळू शिल्लक आहे. या षटकातील चेंडू पॉवर षटक आता होते. महत्वपूर्ण षटक आहे. Voice call from +9. तुम्ही प्यारा पटकन त्या आधीला घे. ते नेट सुटलाय बघ. पटकन मांजा. नेट सुटलाय बघ. आधी तू बघ. आधी ना तू बघ. हे मानस आपली होईल ना एक. हा बघ तुझा 11 वाला. हा बघ हा बघ. असं साबण ठीक आहे. पेंटवर ठीक. स्वराज तुषार स्वराज चला बड्डी पाटील त्यांचं आपण जास्त वेळ घ्यायचा नाही. 20 मिनिटांमध्ये आपल्याला मॅच संपवायची आहे. बॉलर मैदानामध्ये दाखल स्वराज शेटप ऐकून खेळाडू राजा स्पोर्ट्स संघाचा सायकलाचा तुषार त्यांचा बड्डी पाटील यांचा इशारा वाईट चेंडू अतिरिक्त तासाची बंद धावसंख्या आली होती 3. मोठ्या फटकेबाजीची आवश्यकता असणार आहे ती रामरगुणे संघाला. रोवण्याच्या रूपाने मोठा धक्का याने बसला होता. ऐकून खेळाडू अजून देखील मैदानामध्ये आलेला नाहीये. चेंडू या सामन्यामध्ये ती निराशा केली होती परंतु पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते स्वराजाच्या आरोपाने. दुसरा सामना हा खूप महत्वाचा असणार आहे. संघबालक यांनी त्यांना खरोखर स्थान मंत्र दिलेला पाहायला मिळतोय.
ऑलराऊंडर खेळाडू म्हणून काय या ठिकाणी दाखल झालो आणि राजा स्पोर्ट्स संघाने मला काय ऑप्शन मध्ये या ठिकाणी महत्वपूर्ण जबाबदारी दिली त्याची पुनरावृत्ती करताना स्वराज शीतप फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी मध्ये होतो सतीश पाटील नक्कीच उत्सुकता असणार आहे ती दादा स्पोर्ट्स संघाला आजच्या ग्रुप स्टेज मध्ये आम्हाला या ठिकाणी एक सामना जिंकायचाच आहे पॉईंट टेबल खूप महत्वाचा असणार आहे सुरक्षितपणे अजून एक या ठिकाणी विकेट जर घेतली तर आता स्पोर्ट्स संघाचे या ठिकाणी समर्थक बसलेले आहेत प्रीतम कांबळे यांनी 100 रुपयाचे पारितोषिक दिलेलं आहे या षटकामध्ये अजून एक जर विकेट घेतली तर 100 रुपयाचे पारितोषिक असणार आहे सुरक्षितपणे याच्यासाठी नक्कीच गेम प्लॅन ऑन आपल्याला पाहायला मिळतोय राधा स्पोर्ट्स संघाचा त्याला निराशा पाहायला मिळते ती संघासमोर चेंडू स्वराज्याच्या त्याच्या दिशेने कदम काढलेला चेंडू एक धाव यशस्वी आहे पण खेळाडू विशाल जाधव तो वेशो मैदानात दाखल पण जाधव बंद आपल्याला पाहायला मिळतात नंबर संघासमोर लाईनमन्स कडे जागा घ्यायची हॅलो चेंडू स्वराज्याचा यशस्वी धावसंख्या झालेली 6 या षटकातील अखेरचा चेंडू आता आम्हाला पाहायला मिळाला तो स्वराज शीतप व्हाईट चेंडू आणि एक अतिरिक्त धावसंख्या वर धावसंख्या झाली ती 8 चेंडू आणि नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन मला पाहायला मिळते स्वराज्याच्या माध्यमातून दुसऱ्या षटकात समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय 2 षटकाखेरीज सगळ्याची धावसंख्या होती गेलो तो घरा पण नाही गाडी अरे बस इकडे इकडे विचार बस पंख चालू आहे ना तो बोला मॅम बोला मॅम पंचम वाडकर लोकसभा दिशेने कदम काढलेले चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी दुसऱ्या धावेचे प्रयत्न असणार आहे 2 धावा घेण्यात यशस्वी झाला तो तुषार 1-2 असे षटकार चालू ठेवताना तुषार जाधव 1 वर्ष तो खेळला आणि अनुभवाचा फायदा आपण कसा घ्यायला पाहिजे याची पुनरावृत्ती आज या प्रीमियर लीग मध्ये तो दाखवत आहे झाले ना पंप चालू आहे चेंडू पंप चालू
बापू जाधव यांचा इशारा अतिरिक्त धाव संख्या 11 आणि पुन्हा जावं कदम काढलेला चेंडूची आणि या ठिकाणी जोर बाद झालाय तुषार जाधव. प्रयत्न चांगला होता, संधी दिली होती परंतु संधीचा फायदा घेता आला नाही. तुषार याला पंचम देखील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. लेफ्ट हँडर बॉलर म्हणून त्याची ओळख पंच बॉडकर आपल्याला पाहायला मिळतो. सांगतो सर्व सर्व घे मॅच लेट बॅटर मैदानामध्ये दाखल बॅटर नाही निखिल पाटील पहिले साबरामध्ये त्याच्यातून श्रीजा पडत खेळताना पाहायला मिळाला. सगळं प्रदर्शन याच चेंडू पंचमीयाचा पुन्हा एकदा लेक्सच्या दिशेने कदम काढलेला चेंडू. दिनेश केळकर आपण त्या ठिकाणी जायचंय. दिनेश केळकर तू तिकडे काय करत होता दिप्या? काढलेलं चेंडू एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील चांगला होता. पुन्हा एकदा या ठिकाणी गुड रनिंग पद्धतीने विकेट आपल्याला पाहायला मिळते. विशाल आणि किती याच्याकडून धावसंख्या झाली होती 14. दुसऱ्या षटकात 3 षटक संपले ना. तिसऱ्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या होती 14. प्रयत्न चांगला होता. राधा स्पोर्ट्स यांनी पहिल्या सामन्यामध्ये निराशाजनक कामगिरी केली परंतु आज पुनरावृत्ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वराज असेल, पंचम असेल, अंतिम षटक कोण आता ते पाहूया. लो स्कोर मध्ये आपण सध्या प्रीमियर लीगचे सामने पाहतो. जुबेर याच्यावर मदार असणार आहे. अंतिम षटकाची धावसंख्येमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे जुबेर याचा. खेळाडू समोर असणार आहे विशाल जाधव. संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची निवड केली विशाल जाधव मैदानामध्ये दाखल. पुन्हा एकदा पतंग काढलेला चेंडू या ठिकाणी झेलबाद होतो का पाहूया आणि झेलबाद झालेला आहे. विशाल जाधव याचं देखील या ठिकाणी खेळ समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात तशी चांगली झाली नव्हती. रोहन याला पहिला पत्करावा लागला. त्यानंतर सुरू झालेली खराब सुरुवात मध्यंतराच्या 2 ओव्हरमध्ये तुषार जाधव यांनी जबाबदारी सांभाळली परंतु विशाल याच्यावरती मदार होती. संपूर्ण शेवटचं षटक त्याला खेळायचं होतं परंतु खेळता आले नाहीये.
एक बॅटर मैदानामध्ये दाखल. बॅटर नेम सागर. Incoming voice call from SIM1. चेडू धावसंख्येत दिली ती किती 15. निर्णय करायचे. आपण दावा आहे का डिक्लेअर आणि 9 बॉल 2 धावा. धावसंख्या झाली ती 17. शेवटचा बॉल आहे ना. विषयाने कदम काढलेला चेडू ही गपूड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी धावशी ठेवतो बॅटर हिरामी यांनी केलेला धावची पाहतोय. आणखी याचा या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना अहिल वॉरियर्स इचा स्पोर्ट्स कर्णधार संघ मालक बाबा काझी आपण या ठिकाणी यायचंय. अहिल वॉरियर्स जिल्हा पाई आपण नाणेफेकीसाठी यायचंय. धुमाळ मैदानामध्ये दाखल. दुसरी कदम काढलेला चेंडू एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रसाद देखील या ठिकाणी धावशीत होतोय परंतु 2 धाव घेण्यात यशस्वी झाला. धावशी झाली ती 20. बॅटर मध्ये दाखल. बॅटर नेम त्यांचं नाव काय रे. पारस मैदानामध्ये दाखल. आणि या देखील इथे झोलबाद झाला. षटकाखेरीच संवादी धावसंख्या दिली ती 20 धावा. 21 धावांची आवश्यकता असलेली राधा स्पोर्ट्स संघाला. खुशीचे हास्य आपल्याला पाहायला मिळते. संघ मालक ऋतिक कापडे याच्यावरती देखील प्रयत्न करावा लागणार आहे. पहिला सामना जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये राधा स्पोर्ट्स परंतु या पद्धतीवर सांगू शकत नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत ज्याची क्षमता त्याची क्षमता चांगली आणि वेट आणि वॉच आपल्याला करावा लागणार आहे. लो स्कोर आपण पाहतोय.
चला जिल्हा रिपाई कर्णधार चला दांडीपेटीसाठी यायचे स्पोर्ट्स बाबा काजी आपण देखील या ठिकाणी यायचे दांडीपेटीसाठी. आजच्या दिवसामध्ये अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे. पटकन करून 21 धावांचा उद्दिष्ट ठेवून यायचे. राजा स्पोर्ट्स संघासमोर नक्कीच खऱ्या अर्थाने रोमहर्षक सामना आपण पाहणार आहोत. रोहित स्पोर्ट्सचा सामना आपण या ठिकाणी गुंज देणार आहे. त्यानंतर संघ एक सामना त्यांनी जिंकलाय, एक सामना पराभव पत्करावा लागला तो राजा स्पोर्ट्स संघाला. चला बॉलर टीम विशाल जाधव पहिले षटक हाताळताना पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पहिले षटक घेऊन आलाय तो विशाल जाधव. महत्वपूर्ण जबाबदारी असणार आहे. धावसंख्या कमी आहे परंतु धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असणार आहे राबोळी संघाचा. स्ट्राईकवर असणार आहे तो 55 रन स्ट्राईकवर असणार आहे तो जुबेर. आणि पहिल्या चेंडूवरती तो या दोन्ही खेळाडू त्या ठिकाणी दाखल झाले होते. जीवन मिळते पचवाडकर याला रोहन जेल खाली गेला होता. चंद्रपूर आहे तो नक्कीच या मैदानावरती सिंगल डबल खेळ महत्वाचा आहे. फटकेबाजी देखील महत्वाची असते परंतु क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे डिफेन्सिव्ह काम देखील आपल्याला करावं लागतं. आजच्या दिवसातील आपण 6वा सामना पाहतोय. सकाळच्या उद्घाटनाच्या सामन्यानंतर थोडा उशीर झाला परंतु त्यानंतर खरोखरच सर्व संघमालक खेळाडू यांनी बरोबर सहकार्य केलं अशी अपेक्षा आहे. 2 दिवसाच्या रचनेमध्ये आपण या ठिकाणी आम्हाला सहकार्य कराल. ऑल फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित खेळ प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये आपण हा राबोळी वर्सेस राजा स्पोर्ट्स सामना पाहतोय. धावसंख्या ती 2 विशाल याचा पंचबियाच्या साठी मोठा फटका मारला. करत ऑफसाईडच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पंचबियाचा. लेदर क्रिकेट देखील तो खेळतो. चांगला अनुभव त्याच्याकडे आहे. धावसंख्या ती 6. क्रिकेटमध्ये खरोखरच अनुभवाची खूप गरज असते. नक्कीच बुद्धी आणि क्षमता. एकदा सिंगल खेळण्याचा प्रयत्न 4 धावा आल्या होत्या परंतु 1 धाव त्यांनी घेतली. त्यानंतर स्कोर त्यांनी स्थिरावला. धावसंख्या झाली 7. 14 धावांची आवश्यकता आहे. राजा स्पोर्ट्स संघाला षटकामध्ये हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न विशाल जाधव त्या ठिकाणी दाखल झाला. करण्याचा प्रयत्न 2 धाव घेण्यात यशस्वी. षटक या ठिकाणी किती बॉल आहे अजून एक चेंडू शिल्लक.
चेंडू विशालियाचा लेफ्ट साईडच्या दिशेने ड्राईव्ह केला, परंतु खेळाडू त्या ठिकाणी दाखल झालाय. 2 धाव घेण्यात यशस्वी. तो चांगला होता. षटकाखेरीज त्याची धावसंख्या झाली 11. लीग स्पर्धेमध्ये खरोखरच नुसार या ठिकाणी या ठिकाणी पुढे सरसावत असतं आणि त्या पद्धतीने आपल्याला तो खेळ घ्यावा लागतो. ग्रुप स्टेज मधून बाहेर येताना जास्त सर्वज्ञ आपल्याला त्या ठिकाणी खेळ घ्यावा लागतो. ती रणनीती घेऊन राधा स्पोर्ट्स संघ या ठिकाणी दाखल झाला. दुसऱ्या षटकाची बुरा कोण सांभाळतो पाहूया. अधिक पाटील ना पाटील त्या ठिकाणी दाखल झाला. पहिल्या सामन्यामध्ये त्याच्या दोषी होती, परंतु आता मी दुसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी दाखल झालो आणि आपल्या संघासाठी काही करतो. स्वतः संघाला कमल एकर देखील मैदानामध्ये दाखल असताना आणि या ठिकाणी खेळ बाद झालाय तो वाडकर पंचबियाचं आव्हान या ठिकाणी संपुष्टात आलंय. पहिल्यांदा काबातोय राधा स्पोर्ट्स संघाला. स्वतः संजय बालेक ऋतिक खापरे मैदानामध्ये दाखल. रणनीती चांगली आहे. स्वतः त्यांनी जबाबदारी स्वीकारली. चेंडूमध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न असणार आहे. ऋतिक खापरे याचा स्वतः संघ बालक आहेत. आयकॉन खेळाडू असणार आहे. स्वतः चेतक अजून बॅटर बॉल दाखल झालेला नाहीये. चला सामना चालू करायचंय. जास्त वेळ घ्यायचा नाही. 20 मिनिटं असणार आहेत तुमच्यासाठी. फक्त 40 मिनिटांमध्ये आपल्याला ही संपूर्ण मॅच खेळवायची आहे. नियमांचं पालन आपण करायचंय. नक्कीच आपलं सर्वांचे सहकार्य आहेच. बॉल होता, प्रयत्न चांगला होता. वरेकर यांनी खरोखरच निराशा केली संघाला. पहिल्या षटकामध्ये तो बाद झाला आणि त्यानंतरचा स्कोर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू याचा देवराव चेंडू म्हणावा लागेल. झेल बाद होण्याचा प्रयत्न होता. यशस्वी चूक केली. काय घेतलं येईल वरिष्ठने प्रयत्न चांगला होता. त्या ठिकाणी एक धाव देते. टिकल्या स्वरूपात एक धाव मिळाली. ईशा स्पोर्ट्स आईल वॉरियर्स निर्णय करायचा आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. वॉरियर्स संघाने ईशा स्पोर्ट्स आपले फलंदाज आपण तयारी ठेवायचे. बाबा काझी संघ मालक आहेत. आयकॉन खेळाडू संगीत पवार ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता.
एक धाव घेण्यात यशस्वी. तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतः उदगरेकर. किती चेंडू किती पाहिजे? 12 बॉल. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असणार आहे. पंच. धाव संख्या झाली ती 15. स्ट्राईकवर असणार तर कापणे. षटकार लगावला तर कांबळे याच्याकडून ऋतिकी यशस्वीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि या ठिकाणी नाही 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 100च्या नादामध्ये फक्त 2च धावा त्या ठिकाणी मिळाल्या. आणि या ठिकाणी 100च्या नादामध्ये या ठिकाणी धावचित होतोय. झालं 100 लावले समज नाही. 100 रुपये 100 रुपये त्यासाठी 100 रुपये. बॅटर मैदानामध्ये दाखल. सिद्धांत ती टुर्नामेंट कधी येते? बोकडची शेत कधी येतो? आई सावलाच आमचं डिक्लेअर करत सांगितलं नाही. काय ते मिरजोड पंचकृषी सर्व खेळाडूच्या माहितीसाठी रत्नदीप क्रीडा मंडळ आयोजित जॉनी वॉकर पुरस्कृत भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा 2025 बोकड चषक दिनांक 5 ते 7 मार्च रोजी या ठिकाणी होणार आहे. स्थळ असणार आहे मिरजोड पाटीलवाडी. खेळाडूच्या माहितीसाठी रत्नदीप क्रीडा मंडळ आयोजित जॉनी वॉकर पुरस्कृत भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा बोकड चषक दिनांक 5 मार्च ते 7 मार्च या कालावधीमध्ये मिरजोड पाटीलवाडी या ठिकाणी होणार आहे. सर्व संघ यांनी याची नोंद घ्यायची आहे. ही स्पर्धा पंचकृषी मर्यादित असेल याची सर्वांनी नोंद घ्यायची. मिरजोड पंचकृषी स्पर्धा असणार आहे. धाव संख्या झाली 18. निकोलर स्वरूपात 1 धाव मिळते. अजून किती बॉल आहेत ओव्हरचे? 7 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मी आधीच म्हणालो होतो तसे धावा जर असतात तर नक्कीच रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळाला असता. आजच्या दिवसातील टॉप स्कोर जर पाहिला तर 35 रन्स आपल्याला पाहायला मिळाले स्कोर बोर्डवरती. गतवर्षी मध्ये सर्व फलंदाजांनी उत्कृष्ट असा या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन केलं होतं. परंतु यावर्षी गोलंदाज देखील तुल्य बल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि सीधा सीमा रेषा पार आणि विजय ठरतोय राधा स्पोर्ट्स संघ. चला येलो वॉरियर्स विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
प्रीतम कांबळे याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रीतम कांबळे अहिल वॉरियर्स पंचमाडकर एक